धन्यते आरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला वंश उत्तरीला माळियाचा विठ्ठल विठ्ठल धन्य ते आरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी. वारकरी संप्रदायामध्ये संतांचा जो समुदाय आहे या संत समुदायामध्ये वेगळ्या वेगळ्या सिद्धांतांनी वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये अवतार घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे साक्षात वैराग्याचा अवतार. शम या सिद्धांताचा अवतार म्हणजे नाथ महाराज. ज्ञानालाही तुच्छ लेखून प्रेमाला सर्वश्रेष्ठ समजणारे नामदेव महाराज हे साक्षात प्रेमाचा अवतार. माऊलीच्या बाबतीत काही सांगायलाच नको. ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानाचा साक्षात अवतार म्हणजे ज्ञानवार. याच पद्धतीनं वारकरी संप्रदायामध्ये सर्वात ज्येष्ठ वयानं आदरणीय असलेले किंबहुना सर्व सिद्धांताचा सार ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ते सावता महाराज. परमार्थामध्ये वेगळ्या वेगळ्या काही परंपरा जन्माला आलेल्या. योग परंपरा आहेत, काही ज्ञान परंपरा आहेत, काही भक्त परंपरा आहेत. अशीच एक प्राचीन परंपरा जन्माला आलेली आहे ती नैष्कर्म्य सिद्धांताची परंपरा. याचे आद्य गुरु म्हणजे जनक होत. विठ्ठल विठ्ठल. कर्म करूनही कर्मापासून कुठल्याही फळाची अपेक्षा न करणं हा परमार्थातला स्वतंत्र संप्रदाय. कर्माला न चुकता उत्तम पद्धतीने कर्म करत असताना ती कर्म भगवंताला अर्पण करून कशा रीतीने जीवन जगावं ही जनकापासून चालत आलेली परंपरा. यात वारकरी संप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठ नैष्कर्म्याचे अवतार जे मानले जातात श्री संत सावता महाराज. सावता महाराजांनी काय केलेलं आहे? उत्तम पैकी कर्म केलेलं आहे, स्वच्छ जीवन जगलेले आहे आणि सर्व जीवन जगत असताना आपलं जीवन भगवंताला समर्पित केलेलं. म्हणजे सावता महाराज हे नैष्कर्म्य सिद्धांताचे अवतार. दुसरा एक महत्वाचा सिद्धांत यामध्ये असा आहे, ज्ञानोबाने या सिद्धांताचा ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केला. तरी उचित कर्मे आघवी तुवा आचरोणी मज अर्पावी. महत्वाचा सिद्धांत. उचित कर्मे आघवी, जी जी योग्य कर्मे आहेत माणसाने ती कर्म करावी आणि मग भगवंताला अर्पण करावे. काही माणसाने पाप केलं तर ते भगवंताला अर्पण करू नये. कारण की नैष्कर्म्य सिद्धांतामध्ये चुकीचं वागून जमत नाही. चांगलं वागल्यानंतर अर्पण करा. उचित कर्मे आघवी, उचित कर्म. तुवा आचरोनी, कर्मावर सांगता येत नाही. कर्म हा संभाषणाचा विषय नाही, कर्म हा व्याख्यानाचा विषय नाही, कर्म हा करण्याचा विषय आहे. म्हणून कर्मावर बोलण्यापेक्षा ज्ञानोबा सांगतात उचित कर्मी आघवी तुवा आचरोणी मज अर्पण. कर्माचं आचरण कर आणि मग मला अर्पण कर. म्हणजे आचरण या जीवनामध्ये महत्वाचं आहे. आणि या आचरणाचा परिणाम असा होतो जीवनामध्ये की जो उचित कर्म करून भगवंताला अर्पण करतो त्याला वारी करण्यापेक्षा भगवंतच त्याच्या घरी येतो. हे सावता महाराजांचं जीवन दर्शन आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रातले सर्व संत पंढरपुरामध्ये वारी करता जातात. सावता महाराजही वारी करता पंढरपूरला येत होते. तरी पण पंढरपुराची पालखी महाराष्ट्रात फक्त एकाच गावाला जाते, ती म्हणजे आरंगा. याचं काय कारण आहे? कर्म करत असताना अंतःकरणामध्ये इतकी धाडसी वृत्ती तयार झाली होती की आपल्याच कर्मामधून मोक्ष मिळण्याची स्वतंत्र प्रज्ञा ही सावता महाराजांच्या जीवनामध्ये होती. कशा रीतीने मोक्ष मिळवावा याच्यापेक्षा अंतःकरणात निर्भय वृत्ती असावी याच्याकरता महत्वाचं जे वारकरी संप्रदायातलं नामसाधन आहे हे नामसाधन अंगी बांधल्यानंतर जगामध्ये काही काळ जरी आला तरी आम्ही घाबरणार नाही अशी स्वाभिमानी वृत्ती सावता महाराजांमध्ये दिसली. एका अभंगामध्ये ते सांगतात, नामाची याबळे नवी सर्व था, नामाची याबळे नवी सर्व था, कळी काळाच्या
तोटे मारू कळी काळाच्या माथा तोटे मारू वैकुंठीचा देव अनुजा वैकुंठीचा देव अनुजा नामाचं बळ लाभल्यामुळे सावता महाराज म्हणतायत कोणालाही घाबरणार कळी काळ जर आला तर त्याला माघारी जा म्हणण्यापेक्षा त्याला मारण्याची क्षमता सावता महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते. नामाची या बळे न भिऊ कळी काळा. नामाची या बळे नामाचं महत्व जीवनामध्ये यावं लागतं मग आपल्या जीवनामध्ये कळी काळावर मात करता येते. याही पेक्षा महत्वाची गोष्ट सावता महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे आपलं कर्म करत असताना कर्म गुप्त ठेवणं ही नैष्कर्म सिद्धांतातली सर्वात मोठी बाब. दान दिल्यानंतर आपलं नाव यावं याच्याकरता दान देणारी माणसं याही काळामध्ये उपलब्ध आहेत. पण दान दिल्यानंतर बीज जसं आपण पेरल्यानंतर झाकतो त्या पद्धतीनं उत्तम कर्म केल्यानंतर त्याला झाकावं ही परंपरा सावता महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला. आणि कर्म करत असताना कर्मालाच ईश्वर मानणं ही सावता महाराजांच्या जीवनातली दुसरी विशेषता आहे. एका अभंगामध्ये ते प्रगट करतात. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी मिठा बाई माझी आवगी मिठा बाई माझी रत्नगिरीची कोथिंबिरी रत्नगिरीची कोथिंबिरी. म्हणजे आपण आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहेत तेच सर्वश्रेष्ठ सुधर्म आहेत सर्वश्रेष्ठ कर्म आहेत आणि ते ईश्वरार्पण बुद्धीने जर केलं तर नैष्कर्म सिद्धी प्राप्त होते. आणि नैष्कर्म सिद्धी प्राप्त होणाऱ्या माणसाची श्रेष्ठता अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक संत आहेत पंढरपूरला येण्याकरता सतत ज्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहेत असा संत समुदाय आपण पाहतो. प्रत्येक साधू संतांची पालखी पंढरपूरला येते. पण सावता महाराजांच्या जीवनामध्ये एक वैशिष्ट्यतापूर्ण सिद्धांत असा आपल्याला आढळतो भगवंत स्वतः पालखी घेऊन आरणगावी येतात. म्हणजे नैष्कर्म सिद्धांत एवढा श्रेष्ठ सिद्धांत आहे की नैष्कर्मवान सिद्धांताच्या घरी साक्षात शक्ती येते भगवंत येतो. आजही याही काळामध्ये सावता महाराजांच्या पुण्यतिथीला पंढरपुरावरून भगवंताची पालखी आरण या गावी येते. म्हणजे एकंदरीत जर आपण या नैष्कर्म सिद्धांताचा वेगळ्या रीतीने जर आस्वाद घेतला तर आपलं असं लक्षात येतं की वारकरी संप्रदायातले संत हे केवळ संतच नव्हते तर अंधश्रद्धेला तोडणारे होते. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर अशी ओवी लिहिलेली आहे. अभिमान न संधी स्वजातीचा. आपण ज्या कुळात जन्माला आलो आहोत ते श्रेष्ठ असो की काही असो हे आपण ठरवायचं नाही. आपल्याला त्या कुळाचा अभिमान असायला पाहिजे. सावता महाराजांनी एका अभंगामध्ये अशा रीतीचा स्वाभिमान प्रगट केलेला आहे. आमची माळी जाता आमची माळी जाता एकंदरीत सावता महाराजांचा स्वभाव सावता महाराजांचं जीवन चरित्र आणि सावता महाराजांच्या घराण्यातले संस्कार याचा जर आपण अभ्यास केला तर अशा कुळामध्ये जन्माला येण्याकरता देखील मानवी जन्माला भाग केला. मानवी जीवन धन्य व्हावं याच्याकरता अशी उत्तम कुळ प्राप्त होत. सुचिनाम श्रीमताम घे. सावता महाराजांचं कुळ अतिशय पवित्र कुळ होत. औसा हे आत्ताचं जे प्रसिद्ध ठिकाण आहे सावता महाराजांचे मूळ पुरुष या गावातले होते. दैव माळे असं त्यांना म्हणतात. दुष्काळ पडला अतिक्रमण झाली म्हणून अरण्यात आल्यामुळे त्या ठिकाणची वस्ती तयार झाली त्याला अरण असं म्हणतात. नवीन ठिकाण नवीन लोक नवीन संस्कृती या सर्वांचा
आघात त्या कुटुंबावर झाला. परंतु मूळ पुरुष हे भगवत भक्त होते, पंढरीचे वारकरी होते आणि अंतःकरणामध्ये कर्माच्या विषयी अत्यंत आदरणीयता होती. यांचा परिणाम त्यांच्या मुलावर घडला. दैवमाळे यांचे 2 चिरंजीव होते, परसोबा आणि डोंगरोबा. तीर्थयात्रेच्या निमित्तानं डोंगरोबाचे घरातून बाहेर पडले. ते पुन्हा संसारामध्ये आले नाही तर गावातही आले. कुळाला आधार म्हणून केवळ एकच राहिले, ते म्हणजे परसोबा. वयात आल्यानंतर संसाराची सर्वसामान्य पद्धतीने जसं आघात सहन केले जातात, असेच आघात सहन करीत ऐन तरुण वयामध्ये दैवमाळी यांनी दोघांचा परसोबांचा विवाह करून दिला. दोघही नांगीताई आणि परसोबा हे दोघही पंढरीची वारी करू लागले. अनेक वर्ष वारी केल्यानंतर घरात पुत्र नव्हता, म्हणून भगवंताकडे गेल्यानंतर प्रार्थना केली की आमच्या घरामध्ये भगवत भक्ती करणारा एखादा सत्पुरुष म्हणून पुत्र म्हणून जन्माला यावा. भगवंताच्या आशीर्वादानं सावता महाराज परसोबांच्या आणि नांगीताई या दोघांच्या आशीर्वादानं जन्माला येत. एक महत्वाचा सिद्धांत या ठिकाणी प्रगट होतो. आपल्या घरात चांगला मुलगा जन्माला येण्याकरता एक तर संतांचा आशीर्वाद लागतो, किंबहुना देवाचा आशीर्वाद लागतो. देवांचा आशीर्वाद मिळालेली जी मुलं आहेत, किंबहुना संतांच्या आशीर्वादाने जन्माला आलेली जी मुलं आहेत, ती कुळाचा उद्धार करणारी असतात, समाजाचा उद्धार करणारे असतात, देशाचा उद्धार करणारे असतात. या काळामध्ये संताला न मानण्याची जी प्रवृत्ती समाजामध्ये बळावत चाललेली आहे, त्याचा परिणाम असा झालेला आहे की घर घर म्हणून राहिलेलं नाही. स्वतःच्या मुलावर आज बाप विश्वास ठेवते की मुलगा चांगला असेल. आपल्याच रक्तापासून जन्माला आलेला मुलगा तो वृद्धावस्थेत आपल्याला सांभाळेल का नाही, असे संस्कार या काळामध्ये आपल्याला आढळत नाहीत. याचं कारण मुळात बापच हा नास्तिक आहे, कुसंस्काराने पोसला गेलेला आहे. म्हणून पुढची संतती चांगलीच निघेल असं काही सांगता येत नाही. शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी. अर्थात सावता महाराजांच्या जीवनाला लाभलेलं हे भाग्य होतं. त्यांच्या अगोदरच्या 2 पिढ्या हे भगवत भक्त असून पंढरीची वारकरी होती. सर्वसामान्य रीतीने बाळपण सावता महाराजांचं अगदी सुखदुःखाच्या दोन्ही घरातून वाढत गेलं. पितृ आज्ञा म्हणून सावता महाराजांनी लग्न केलं. कारण भेंड या गावची जनाई अत्यंत चांगल्या घराण्यातली, श्रीमंत घराण्यातली आणि सुसुरूपवान मुलगी सावता महाराजांना मिळाली. दोघांचा संसार आणि परमार्थ व्यवस्थित चालू लागला. आपल्या पत्नीला उपदेश देत असताना सावता महाराज एका अभंगात फार सुंदर म्हणतात, प्रपंच करून माणसाने परमार्थ करावा, याला मानवी जीवन म्हणतात. सावता म्हणे कांते जपे नामावळी. आपल्या पत्नीला उपदेश करत असताना सांगतात की भगवंताचं नामचिंतन करत प्रपंचातून परमार्थाकडे माणसाने जावं. म्हणजे वारकरी संप्रदायातल्या संतांची विचारधारा जर आपण पाहिली तर असं लक्षात येतं, केवळ देवाच्याच मागं लागावं असा वारकरी संप्रदायातला सिद्धांत नाही. आणि केवळ संसारच करावा म्हणजे भोगवादी आणि त्यागवादी या दोघांचा समन्वयवादी हा वारकरी संप्रदाय आहे. आणि याचं सर्वश्रेष्ठ भाग्य आपल्याला संत चरित्रातून पाहायला मिळतं. म्हणून ज्या सावता महाराजांच्या जीवनामध्ये जिथे जन्म झाला तिथे एक कथा अशी ऐकायला मिळते. नामदेव महाराज आणि साक्षात भगवंत लवळमध्ये जे अंगविहीन कुर्मदास होते यांना भेटण्याकरता काही ठिकाणी असा उल्लेख येतो की भगवंताचा आणि देवाचा लपंडाव होता. दिव्य जीवनातली कथा असती, सर्वसामान्य माणसाला रुचेल असं काही सांगता येत नसतं. लवळला जात असताना आरण या गावातून भगवंत जात होते. भगवंताने नामदेव महाराजांना सांगितलं, मला शोध, मी कुठं सापडतो का ते पहा. दुपारच्या वेळेस विश्रांतीसाठी बसलेले सावता महाराज आणि भजन करता करता सावता महाराजांना समाधी लागली. अंतःकरणामध्ये भगवंताचा साक्षात्कार होत होता. परंतु बाहेरूनही भगवंत त्यांच्या जीवनामध्ये आले. मस्तकावर हात ठेवला, समाधान झालं. भगवंताचा हात आपल्या मस्तकावर पडावा एवढं मस्तक चांगलं निर्मळ आणि स्वच्छ लागतं. हात पडल्यानंतर डोळे उघडले तर समोर भगवंताची मूर्ती होती. विचारलं, भगवंता कसं काय आलास इकडे? भगवंत म्हणले, अरे इकडे आलो म्हणजे काय, माझ्या पाठीमागे एक चोर लागलेला आहे. ज्याच्यावर जीवापार प्रेम करतायत भगवंत, त्या नामदेव महाराजाला भगवंत स्वतः चोर म्हणतात. हे वैशिष्ट्य.
सावता महाराज म्हणले, देवा चोरांनी तुझ्या पाठीमागं लागावं एवढा चोर या जगात भाग्यवान नाहीये. कुठली तरी लीला करायचं असेल म्हणून तू या ठिकाणी आलास. कुठं लपण्याची इच्छा आहे? म्हणजे मला कुठेही लपवलं तरी मला पाहू शकतात. एक काम कर, तुझ्या हृदयामध्ये मला लप. शेजारी पडलेल्या वेळा सावता महाराजांनी उचलला आणि पोट फाडलं. भगवंताला आतमध्ये बसवलं. अतिशय सुंदर अशी कथा आहे. शर्ट फाटला तर माणसाला वाईट वाटतं. साधारण काटा लागला तर माणसाला वाईट वाटतं. आपल्या हाताने देवाकरता शरीर फाडणं यालाच खऱ्या अर्थानं श्रेष्ठ म्हणतात, संत म्हणतात. भगवंत सावता महाराजांच्या हृदयात बसल्यानंतर नामदेव महाराज त्यांना शोधत आले. सर्वत्र पाहिल्यानंतर नामदेव महाराजांनाच देव सापडले नाही. सावता महाराजांना विचारलं की भगवंताला कुठे पाहिलं का? हेही दुसरं वैशिष्ट्य आहे. देव सामान्य माणसाला दिसत नाही, पण नामदेव महाराज देखील सावता महाराजांना विचारतात की देवाला पाहिलं का? सावता महाराज सांगतात, कुठला देव? त्याच्यामध्ये जखम झालेली जी होती सावता महाराजांना, त्याच्यातून एक शेला बाहेर पडलेला होता भगवंताचा. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं, अनेक साधू संत पाहिलेत, योगी पाहिलेत, जपी पाहिलेत, तपी पाहिलेत, भगवंतावर प्रेम करणारे पाहिलेत, पण भगवंतासाठी स्वतःचं शरीर फाडणारा हा विश्वातला पहिला साधू, पहिला महात्मा आहे. म्हणून हा ज्या गावी जन्माला आला ते गाव धन्य आहे असं मनात मानावं लागतं. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो, रत्नाची खान धन्य प्यारे रत्नाची खान. जन्मला निधान सावता तो, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. धन्य ते आरण रत्नाची खान, जन्मला निधान सावता तो. अशा ठिकाणी सावता महाराज जन्माला आले, ते गाव धन्य. तीर्थी कुर्वंती तीर्थानी, संत ज्या ठिकाणी जन्माला येतात त्याला तीर्थपणा आणतात. सावता महाराजांच्या जन्मामुळं आरण हे गाव तीर्थ म्हणून या जगामध्ये प्रसिद्ध झाले. म्हणून धन्य ते आरण. रत्नाची खान एक नाही तो. सावता महाराजांचे वडील, त्यांची मुलं ही खानच्या खान आरण गावामध्ये जन्माला आली होती. म्हणून रत्नाची खान. आणि या खाणीमध्ये सर्वात चमकणारा हिरा रत्न जन्माला निधान सावता. परत यांचं दुसरं वैशिष्ट्य काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. सावता सागर प्रेमाचे आदरे, सावता सागर प्रेमाचे आदरे. घेतला अवतार माया घरी, घेतला अवतार माया घरी, सावता सागर प्रेमाचे आदरे, सावता सागर प्रेमाचे आदरे. सावता सागर प्रेमाचा आगर. सागरासारखं विशाल हृदय, विशाल विचार किंवा विशाल आचरण या तिघांचा संगम सावता महाराजांच्या अंतःकरणामध्ये होता. म्हणून सावता महाराजांना सागर शब्दाची उपमा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये द्रोणाचार्याला अर्जुन सागर म्हणतो. आणि सागर म्हणत असताना सागरापेक्षा सखोल अंतःकरण द्रोणाचं आहे असं अर्जुन सांगतो. देवा समुद्र गंभीर ऐकिजे, तोही आहात देखिजे, परी क्षोभ मनी नुपजे द्रोणाचे. तेव्हा समुद्र गंभीर आहेत असं ऐकलेलं आहे, पण तोही कधी कधी खवळला जातो. पण आमच्या द्रोणाचार्याचं सागरापेक्षा सखोल अंतःकरण आहे. नामदेव महाराज सावता महाराजांना सागर म्हणत असताना कितीही जरी जीवनामध्ये संकट आली किंवा दुष्काळ पडले, सुखाचा वर्षाव झाला, पण ज्याच्या अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत त्याला सावता महाराज म्हणतात. सावता सागर. मग साधू संतांचं अंतःकरणे समुद्रासारखं सखोल सावता महाराजांचं अंतःकरण. काय वेळेस खोल अंतःकरण असल्यामुळं ते खरोखरच प्रेमी आहेत असं कळत नाही आपल्याला. म्हणून दुसरी उपमा दिली प्रेमाचा आगर. ही उपमा देत असताना नामदेव महाराजांनी फार विचार करून उपमा दिली. भगवंत हे सर्व सुखाचे आगर आहेत आणि सावता महाराज
ते प्रेमाचा आगर आहे. प्रेमाचा महत्वाचा शब्द आहे की प्रेमाने जिथं विश्रांती घ्यावी, प्रेमाचा साठा जिथे असावा त्यांना सावता महाराज असं म्हणतात. एवढंच नव्हे तर प्रेमाचा आदर म्हणण्यापाठीमागे एक कथा सुद्धा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी सावता महाराजांच्या शेतामध्ये मुसोबाचा एक दगड ठेवलेला होता. सर्व लोक, गावातील लोक त्याची पूजा करत होते. अडचण म्हणून सावता महाराजांनी तो मसोबा उचलला आणि बांधावर ठेवला. देवाला उचलल्यामुळं सावता महाराजांना लोक नास्तिक म्हणायला लागले. म्हणजे खरे जे आस्तिक आहेत, नास्तिक लोक त्यांना आस्तिक समजतात. सावता महाराजांना इतका त्रास झाला या घटनेचा, गुरं पळवून लावले, शेत जाळलं, घराला आग लावली, असा इतिहास सावता महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण या साधू संतांना त्रास दिल्यामुळे गावामध्ये रोग पसरला. रोग पसरल्यानंतर जडीबुटीचं ज्ञान असल्यामुळे सावता महाराजांनी प्रत्येक रोग्याची मनापासून सेवा केली. जे जे लोक आजारी पडले होते त्यांना स्वतः घरात जाऊन पत्नीसह सेवा करायची. म्हणजे समाज सेवेचा प्रमुख सिद्धांत सावता महाराजांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून प्रेमाचा आदर. काही वेळेस असं होतं की आपल्या जीवनामध्ये समाज सेवेचा परमोत्कृष्ट सिद्धांत येतो. काही माणसं आपल्याला समाजामध्ये अशी पाहायला मिळतात, समाज सेवेकरता स्वतःचं जीवन वाहलेलं आहे, पण त्यांना संत ही पदवी प्राप्त होते. संत पदवी का मिळते याच तिसऱ्या कडव्यामध्ये धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामदेव महाराज वर्णन करतायत स्वतः महाराजांचं की पाप आपण पोटामध्ये साठवतो, गुन्हे आपण पोटामध्ये साठवतो, आपल्या या जीवनामध्ये काय काय चुकीच्या वस्तू साठवतो याला अंत नाही. परंतु सावता महाराजच एक सर्वश्रेष्ठ संत असे होते की ज्यांच्या जीवनामध्ये अखिल कोटी ब्रह्मांडाला एक परमात्मा साठवला गेला. आणि ज्यांनी भगवंताला साठवलं अशी बुद्धी ज्याच्या जीवनामध्ये जन्माला आली, त्यांच्या बुद्धी जन्माला येण्यामुळं खऱ्या अर्थानं धन्य त्याची माता, धन्य त्याचा. याहीपेक्षा वेगळ्या अर्थाने सांगतात की मुलगा जर चांगला असेल तर आई बाप चांगले आहेत असा त्याचा अर्थ होतो. या अर्थानं जो संत म्हणून जन्माला येतो, धन्य माता पिता दयाचे. सर्वात महत्वाचा सिद्धांत सांगत असताना सांगतात अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्माच्या सावता महाराजांनी साठवला. केवळ तेवढ्याने ते श्रेष्ठ आहेत असं नाही, शेवटच्या चरणामध्ये त्याचं उत्तर देतो. नामा म्हणे त्याचा, नामा म्हणे त्याचा, जन्म सफळ झाला. नामा म्हणे त्याचा, त्याचा जन्म सफळ झाला. वंश उधरिला मारियाचा, वंश उधरिला मारियाचा, वंश उधरिला मारियाचा. सागता सागर, सागता सागर, प्रेमाचे आगर, सागता सागर. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरिला माळियाचा. मानवी जन्म ज्याच्याकरता मिळाला तो सफल होणं हा मानवी जीवनातलं पहिलं लक्षण. तुकोबारायांनी आपल्या जीवनातली सफलता एका अभंगामध्ये दाखवलेली. जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. मी जन्माला आलो, भगवंत आणि संत मिळाल्यामुळं माझा जन्म सफळ झाला. नामदेव महाराज सांगतायत नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला. सुफळ म्हणजे फलयुक्त झाला. नैष्कर्म्य सिद्धांताचं आचरण करता करता सावता महाराज परमार्थात एवढे श्रेष्ठ झाले, वंश उद्धरिला माळिया. बाह्य जीवनातला आधार मी तुम्हाला सांगितला.
आता परमार्थातला त्यांचा एवढा मोठा अधिकार होता. संत सभेमध्ये नामदेव महाराज ज्यावेळेस कच्चे ठरले त्यावेळेस नामदेव महाराज भगवंताला म्हणायला लागले की देवा मी कसा कशावरून. भगवंताने सांगितलं की तू मला ओळखत नाहीस, कशावरून मला ओळखत नाहीस. साक्षी म्हणून सावता महाराजांची नियुक्ती झाली. मलंग वेशामध्ये भगवंत आले, शेजारी कुत्री घेऊन आले. सावता महाराज आणि नामदेव महाराज जिथं एकत्रित होते तिथं हा मलंग पोहोचला. भगवंतानेच तो मलंगाचा अवतार घेतलेला होता. नामदेव महाराजाला 2-3 शिव्या दिल्या, 2-3 शब्द रागून बोलले मलंग आणि सांगितलं की आज भूक लागलेली आहे, सावता महाराज तुम्ही जेवता का आमच्या बरोबर. सावता महाराज म्हणले जेवतो. कुत्रीचं दूध काढलं, भिक्षा पात्रामध्ये ठेवलं आणि सावता महाराजांनी जेवायला लागले. जेवता जेवता मलंग विचारतात अरे आपण एवढं मोठं खातोय, हा गुरुचा प्रसाद आहे, पण नामदेव महाराज उपाशी केला घ्या. नामदेव महाराज तिथून पळून गेले. पळून गेल्यानंतर भगवंताला सांगितलं आहे एवढे मोठे सावता महाराज पण मलंगाबरोबर जेवले, कष्ट झाले ते. भगवंताने सांगितलं नामा मलंग मीच होतो, दुसरा कोणी मलंग नव्हता. खजील झाले नामदेव. नामदेव महाराजाला भगवंताने सांगितलं नामा अजून तू मला ओळखत नाही. सावता महाराज मला ओळखू शकतात पण तू अजून मला ओळखू शकत नाही. एवढा परमार्थातला सर्वश्रेष्ठ अधिकार सावता महाराजांच्या जीवनातला होता. सावता महाराजांच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ भाग जर आपण पाहिला तर माऊलींच्या संगतीमध्ये सावता महाराजांचं अनेक तर आयुष्य गेलं. ज्ञानोबरांच्या समाधी प्रसंगाला सावता महाराज उपस्थित होते. काकांच्या समाधीला सावता महाराज उपस्थित होते. वडीलधारी असल्यामुळे सर्व संतांमध्ये अगदी सुव्यवस्थित मान ज्याला म्हणतो आपण, सर्व संतांनी आदरानं त्यांना दिलं. दुसरी महत्वाची गोष्ट परमार्थाचा विचार करत असताना माऊलीच्या संगतीमध्ये राहायला मिळाल्यामुळे सावता महाराजांच्या जीवनामध्ये अनेक रिद्धी सिद्धी किंबहुना योगिक चमत्कार आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानोबरांचा जो समाधी प्रसंग आहे या प्रसंगाला उपस्थित राहणं हे सर्वश्रेष्ठ भाग्य सावता महाराज यांना लागलं. कारण की त्या ठिकाणी स्वर्गातले देव हजर होते, मृत्यूलोकातली माणसं हजर होती, भक्त हजर होते, योगी होते, तपी होते आणि याहीपेक्षा साक्षात निवृत्तीनाथ महाराज आणि भगवंत होते. या सर्वांच्या समुदायामध्ये राहत असताना वेगळे वेगळे संस्कार आपल्याला मिळतात. माऊलींचा हा सर्वात मोठा सिद्धांत आहे, साधूचे संगती तरुणोपाय. जगामध्ये सर्व माणसाला मिळू शकतं पण योग्य संगती आणि योग्य सल्ला माणूस कोण देऊ शकत नाही. कारण की जे आयुष्यात सफल न झालेली माणसं असतात ते आपल्याला शिकवतात की सफल कसं व्हावं. खऱ्या अर्थानं ही चुकीची गोष्ट असते. पण साधूच्या संगतीत राहत असताना शिकवण्याची गरज पडत नाही, त्यांच्या सहवासात माणूस आपोआप शिकतो. वाल्या कोळ्याला वेदांताचा उपदेश करण्याची आवश्यकता पडली नाही. नारद महर्षीच्या संगतीत एवढं तेज त्यांना मिळालं की आपोआप माणूस सुधारतो. न सांगता जे सुधरवतात खऱ्या अर्थानं त्याला संत म्हणतात. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन क्रांती घडवून आणणारे ज्ञानोबा आहे यांना जर सर्वश्रेष्ठ संत म्हणून मानलं तर त्यांच्या सहवासात राहण्याचं भाग्य सावता महाराज यांना आदरानं लागतं. म्हणून सावता महाराजांचं पारमार्थिक ऐश्वर्य घेत असताना हा एक प्रसंग आहे. आणि महत्वाचा प्रसंग म्हणजे तीर्थ करून आल्यानंतर भगवंतांनी नामदेव महाराजांच्या तीर्थयात्रेचं मौंद घातलं. त्यात आदराने जे बोलवलं गेलं, आदराने जे जेवण दिलं गेलं त्यात प्रमुख सावता महाराज होते. म्हणजे भगवंतांनी मौंद करावं आणि जेवणाचं निमंत्रण सावता महाराजांना यावं हाही परमार्थातला ऐश्वर्याचा भाग आहे. स्वप्नात ज्याच्या देव येत नाही देवाच्या हातून खायला मिळावं, साधू संतांच्या पंक्तीला बसण्याकरता मिळावं याहीपेक्षा श्रेष्ठ भाग्य काय. या शताब्दीमध्ये सर्वात वाईट अवस्था जर होत असेल तर योग्य माणसाच्या संगतीत बसावं असं पाहायला मिळत नाही. चांगलं ऐकायला मिळावं असे शब्द आपल्या कानावर येत नाहीत. तुकोबारांची एक खंत तुकोबारांनी आपल्या अभंगातून प्रगट केली, समर्पक वाणी नाही ऐकली. योग्य शब्द बोलणारी माणसं या काळात दुर्मिळ आहेत. ज्याच्या संगतीमध्ये परमार्थ सुचावा अशी माणसं दुर्मिळ आहेत. पण सावता महाराजांचं सर्वात श्रेष्ठ भाग्य हे त्यांना ज्ञानोबासारख्या सहवासामध्ये राहण्याकरता मिळालं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट 13वी शताब्दी ही वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अगदी सुवर्णाने लिहावी अशी शताब्दी आहे. सर्व समाजातले संत एकाच काळात जन्माला आले, एकत्र राहिले आणि संपूर्ण महाराष्ट्राचा उद्धार करून गेले. पण एवढं मोठं भाग्य सावता महाराजांचं आहे. त्यांच्या लौकिक चरित्रातून त्यांची प्रतिभेची आपल्याला झलक मिळते त्यांच्या अभंगामध्ये.
वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे उपदेश सावता महाराजांनी समाजाला केलेले. समयासी सादर व्हावे लष्कर सिद्धांताचा प्रमुख सिद्धांत असतो. समयासी सादर व्हावे फार प्रसिद्ध अभंग आहे. प्रत्येक माणूस श्रीमंत असो अथवा गरीब असो त्याला सतत दुःख नसतं आणि सतत सुख नसतं. गाडीवर फिरणाऱ्या माणसाला सुद्धा गाडी खराब झाल्यानंतर पायी पायी चालावं लागतं. सावता महाराज सांगतात पायी पायी चालण्याची वेळ आली समयासी सादर व्हावे. काही ठिकाणी चांगलं जेवायला मिळतं, काही ठिकाणी जेवायला व्यवस्थित मिळत नाही. मनाचा मार न करता मनाला दुःख न देता त्याही मध्ये माणसाने समाधानी असावं असा सर्वसामान्य उपदेशाचा महत्वाचा सिद्धांत सावता महाराजांच्या अभंगातून. समयासी सादर व्हावे आणि वेळोवेळी भगवंताची प्रार्थना समर्पण भाव सावता महाराजांच्या अभंगामधून आपल्याला दिसून येतो. याही पेक्षा महत्वाची गोष्ट सावता महाराजांच्या जीवनामध्ये अशी होती, माणसाने चांगल्या रीतीने कर्म केल्यानंतर त्या कर्माचा अभिमान सावता महाराजांच्या जीवनात कधीच आलेला नाही. सावता महाराजांची विशेषता. आणि याही पेक्षा श्रेष्ठ सिद्धांत असा असतो, मृत्यूवर जो संत मात करतो तोच खऱ्या अर्थाने संप्रदायामध्ये संत म्हणून मानला जातो. जगद्गुरु तुकोबाराय असो, नामदेव महाराज असो, माऊली असो अथवा नाथ महाराज असो, हे सर्व श्रेष्ठ संत कशामुळं मृत्यूचा पाश तोडलेला आहे, कलिकाळावर मात केलेली, जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय, हा सिद्धांत सावता महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतो. सन 1295 साली आषाढ वद्य एकादशीला जाण्याचा निर्णय सावता महाराजांनी घेतला. कीर्तन केलं आणि बोलण्यातून गावच्या लक्षात आलं की आता आपण जाण्याच्या विचारात आहोत असं त्यांनी कीर्तनातून सूचित केलं. सावता महाराजांचं सर्वात श्रेष्ठ भाग्य की त्यांची अभंगवाणी घेण्याकरता त्याच गावामध्ये त्यांचे परमशिष्य काशीबा गुरव म्हणून होते. त्यांच्या लक्षात आलं की सावता महाराज जायचंय. तितक्यात भगवंताचा निरोप आला, अजून जाऊ नका, मी स्वतः समाधी देण्याकरता येतो. आषाढ वद्य त्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी ताप आला, वर्णन आलेले, नवज्वराने देह संतप्त झाला आणि चतुर्दशीला आषाढ वद्य चतुर्दशीला सकाळी सूर्योदयाच्या वेळेस ताप आलेल्या अवस्थेमध्ये सावता महाराज उठून बसतात आणि प्राणायाम करतात. फार महत्वाचा सिद्धांत सावता महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नैष्कर्म्यवान योगी होते सावता महाराज. प्राणायाम करणे सर्वसामान्य माणसाचं काम नाही. काही वेळेस योगी लोक सांगतात की लग्न असेल तर माणसाने योग करू नये, पण सावता महाराज अंत्यसमयी ध्यान धारणा करतायत, प्राणायाम करतायत. पूरक, कुंभक, रेचक याचं व्यवस्थित ज्ञान सावता महाराजांना आहे. याचं विश्लेषण नामदेव महाराज करतात. हे वैशिष्ट्य. सूर्योदय झाल्याबरोबर भगवंत शेजारी उभे होते. सावता महाराजांनी मांडी घातली आणि प्राणायाम आरंभ केला. प्राणायामाच्या द्वारे आपलं शरीर तापवता येतं ही गुरुसिद्धी ज्ञानोबरायाकडून सावता महाराजांना मिळालेली होती. कारण की ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खायचे होते, खापड मिळत नसल्याने प्राणायामाच्या साह्यानं माऊलीने आपली पाठ लाल केली होती, तापवली होती. त्याला प्राणायामाचा विशेष प्रकारचा आचार म्हणतात आणि तो एक विशेष प्रकारचा प्रभाव आहे. प्राणायामाने जर पाठ लाल करता येते तर शरीर समाप्त देखील करता येते. सावता महाराज शेवटच्या क्षणाला प्राणायामाचा आरंभ करतायत आणि संपूर्ण शरीर ज्या भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे त्याच भगवंताला अर्पण करावं ही त्यांची बुद्धी असते. नामदेव महाराज सांगतात, जशा स्वच्छ रीतीने भगवंतांनी सावता महाराजाला देह दिला तशाच स्वच्छ रीतीने नामदेव महाराज म्हणतात सावता महाराजांनी भगवंताला दिलेला देह भगवंताला पुन्हा माघारी केला. विठोबा रखुमाई